तर ही थेट दृश्य आपण पुण्यातली बघतोय। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर हा फॉर्म भरण्यासाठी आलेला आहे, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बंडू आंदेकर याला तिकीट देण्यात आलेलं आहे आणि फॉर्म भरण्यासाठी थेट दृश्य आपण बघतोय। फॉर्म भरण्यासाठी ते आलेले आहेत। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर फॉर्म भरण्यासाठी दाखल झालेत। थेट जाऊयात आपण वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, फॉर्म भरण्यासाठी त्यांना आणण्यात आलेला आहे, पोलीस बंदोबस्त देखील दृश्यांमध्ये दिसून येतोय, कशी काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे? प्रियंका, आता दोघी जणी या अर्ज भरण्यासाठी आल्या आहेत। लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या दोघी जणींना आधी त्यांचे अर्ज भरून झाल्यानंतर बंडू आंदेकर यांना एक साधारण अर्ध्या तासाच्या वेळेनंतर आणलं जाईल। तुर्तास या दोघींनाच पोलिसांनी पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार अर्ज भरण्यासाठी आणलेलं आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मधून या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी आहे। तर बंडू आंदेकर जे ते प्रभाग क्रमांक 22 मधून भरणार आहेत, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रभागातून ही तिकीटं जी आहेत ती आंदेकर कुटुंबियांना देण्यात आलेली आहेत। बंडू आंदेकर हे प्रभाग क्रमांक 22 मधून आणि सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर हे प्रभाग क्रमांक 23 मधून अर्ज जो आहे तो भरतील। आत्ताच्या घडीला केवळ सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाच अर्ज भरण्यासाठी पोलीस घेऊन आलेले आहेत। त्यांचे झाल्यानंतर पोलीस जे आहेत ते बंडू आंदेकर याला अर्ज भरण्यासाठी घेऊन येतील। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आणि समर्थक जे आहेत ते समर्थक कुणी येणार नाहीत किंवा मिरवणूक निघणार नाही, घोषणाबाजी होणार नाही, अशा अटी ज्या आहेत त्या न्यायालयाने टाकलेल्या होत्या। त्याची पूर्ण खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली दिसते। त्यांचे समर्थक जे ते आजूबाजूला उभे आहेत, मात्र सगळी कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र तयार करण्यात आलेली होती अर्ज भरण्यासाठीची। सगळे सर्टिफिकेट आणि ॲफिडेव्हिट जे आहेत ते तयार करण्यात आलेले होते। आणि त्यानंतर आता सध्या लक्ष्मी उदय आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या दोघी जणी प्रभाग क्रमांक 23 मधून अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचलेले आहेत भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात। त्यानंतर बंडू आंदेकर यांना साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर आणलं जाईल। तो प्रभाग क्रमांक 22 मधून अर्ज भरेल। निश्चितच वैभव, आता थोड्याच वेळामध्ये बंडू आंदेकर देखील तिथे अर्ज भरण्यासाठी येणार आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स वैभव तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। तर आपण बघितलं की पुण्यातली ही दृश्य आहेत। आंदेकर टोळीचा म्होरक्या थोड्याच वेळामध्ये फॉर्म भरण्यासाठी तिथे येणार आहेत। त्याआधी दोन महिला या फॉर्म भरण्यासाठी तिथे आलेल्या आहेत। भवानी पेठेतली ही दृश्य आहेत। तिथून थोड्याच वेळामध्ये याच ठिकाणी बंडू आंदेकर देखील फॉर्म भरण्यासाठी येणार आहे। काही अटी त्यांच्यावर अटी शर्तींमध्ये त्यांना फॉर्म भरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। कुठलीही मिरवणूक न काढता, गाजावाजा न करता फॉर्म भरण्यासाठी ते जाऊ शकतात, अशी अट त्यांच्यावर कोर्टाने घातलेली आहे।